अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवायानंतर व्यापारी वर्गामध्ये खरं तर खळबळ उडालेली आहे आणि एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये आता धास्ती निर्माण झालेली आहे। कारण अशातच तुकाराम मुंढे यांनी सुट्ट खाद्यतेल विक्री करण्यास सुद्धा बंदी आणलेली आहे। मी एका किराणा दुकानात पोहोचलेलो आहे। आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी आता सुट्ट खाद्यतेल मिळत नाही, मात्र एका ग्राहकाने ही 5 लिटरची कॅन जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे आणि सुट्ट खाद्यतेल मागण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र या किराणा दुकानदाराकडून खाद्यतेल जे आहे ते सुट्ट आम्ही विकत नसल्याचं त्याला सांगण्यात आलेलं आहे। कशासाठी आणली होती कॅन? यासाठी तेल बरं, मिळालंय का तेल? नाही नाही बरं, काय सांगतायत दुकानदार? दुकानदार म्हणते बंद झालेलं आहे. बरं, कधीपासून बंद झालं सांगतायत? गण 8-15 दिवस झाले म्हणजे. बरं, मग आता तुम्ही तेल तर घेण्यासाठी आले होते, कॅन आणली, आता काय करणार मग? आता पॅकिंग घेणार आहे. बरं, घेतली का पॅकिंग? हा घेतली. आपण पाहतोय की सुट्ट खाद्यतेल न मिळाल्यामुळे या ग्राहकाने ही 5 लिटरची कॅन जी आहे ती या ठिकाणावरून विकत घेतलेली आहे। खरं तर राज्यभरात तुकाराम मुंढे यांनी कारवाई सुरू केल्यानंतर एकच खळबळ जी आहे ती व्यापारी वर्गांमध्ये उडालेली आहे आणि भेसळखोरांमध्ये सुद्धा आता एक धास्ती निर्माण झालेली होती। अशातच आपण पाहतोय की हा ग्राहक ग्रामीण भागातून आलेला आहे, मात्र त्याला सुद्धा सुट्ट खाद्यतेल मिळालेलं नाही। आपल्यासोबत स्वतः किराणा दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। एक ग्राहक तुमच्याकडे आलेला आहे, त्याने सुट्ट खाद्यतेल मागितलं, काय सांगाल? त्यांनी आम्हाला सांगितलं खुल्लं तेल द्या। आम्ही सांगितलं बाबा जवळपास मुंडे साहेब आले 3 महिने झाले, तेव्हापासून आम्ही खुल्लं तेल विक्री बंद केलेली आहे आणि साहेबाचे कटेकोर आदेश आहे आम्हाला की बाबा तुम्ही खुल्लं तेल विकायचं नाही। खुल्लं तेल विकलं तर 7 वर्षाची तुम्हाला सजा आहे आणि 10 लाख रुपये फाईन आहेत। त्याच्याकरता तुम्ही खुल्लं तेल विकायचं नाही। प्रत्येक कस्टमरला समजून सांगा की पॅकिंग तेल घ्या, चांगलं तेल घ्या, व्यवस्थितरित्या वापरा, असं त्यांनी आम्हाला प्रशासनानं पण सांगितलं। FDA वाले पण येऊन गेले, त्यांनी पण सांगितलं की बाबा खुल्लं तेल विकायचं नाही, खुल्लं तेल विकलं तुमच्या दुकानात आढळलं तुम्हाला 7 वर्षाची सजा होईल, असं त्यांनी असं आम्हाला काटेकोरपणे समजून सांगितलंय पहिले। आता याच्या पुढे काही आमच्याकडं आम्ही तर ठेवत तर नाहीच, खुल्लं तेल विकलं नाही 3 महिन्यापासून आम्ही तर विकलं नाहीच आहे। म्हणजे एक प्रकारे व्यापारी आणि किराणा दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असं म्हणता येईल? 100% खळबळ उडाली आहे। प्रत्येक गिरायकाला आम्हाला समजून सांगावं लागतंय की बाबा खुल्लं तेल आता बंद झालंय, तू पॅकिंग तेल घे, याच्यात तुझा पण फायदा आहे, आमचा पण 2 पैशाचा फायदा होतोय, तू पॅकिंगच तेल घेत जा। आम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगतोय, काही थोडं आम्हाला 10-5 मिनिटं गिरायकाला समजून सांगावं लागतं। त्याच्यात आमचं भरपूर रोज साधारण असे किती ग्राहक तुमच्याकडे येतात की सुट्ट तेल मागतात तुम्हाला? दिवसातून आमच्याकडे 5-7-10 कस्टमर सध्या कमी झालेत, नाही तर 15-20 दिवस अगोदर 1 महिना अगोदर भरपूर कस्टमर यायचे खुल्लं तेल द्या। आता त्याच्याकरता आम्ही 1 किलोचं तेलचं पॅकिंगचा पुडा पण काढलेला आहे कंपनीतून, तो 1 किलोचा तेलचा पुडा देतोय आम्ही कस्टमरला। आता हा कितवा ग्राहक आहे सुट्ट तेल मागणार? आज सकाळपासून 10वा-12वा कस्टमर आहे। हे तुमच्या समोरच आहे, तुम्ही आले आणि त्यांनी कॅन घेऊन आले हातात आणि ते म्हणताय आम्हाला खुल्लं तेल द्या। आपण त्यांना समजून सांगितलं तुमच्या समोर, मग त्यांनी तेलाची कॅन घेतली। काय वाटतं तुकाराम मुंढे यांनी जो आदेश काढला तो चांगला आदेश काढलाय त्यांनी। हे बाकी जे एवढे भेसळ करणारे, नकली माल विकणारे, सगळे काही पण गैरनीतीचं काम होतं तर ते सगळं थांबून जाईल, याच्यात सगळं व्यवस्थित काम होईल। गव्हर्नमेंटने पण साहेबाला व्यवस्थित ठेवावं, व्यवस्थित काम करून घ्यावं त्यांच्याकडून। आपण पाहतोय की या किराणा दुकानमध्ये एक ग्राहक नुकताच या ठिकाणी ही कॅन खाद्यतेल सुट्ट मिळण्याच्या आशेपोटी आलेला होता, मात्र त्याला सुद्धा रिकाम्या हातानेच परतावं लागलेलं आहे। म्हणजे दुसरी कॅन त्याला विकत घ्यावी लागलेली आहे। आपण पाहतोय की ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी अनेक नागरिक येत असतात, मात्र अशातच आता खाद्यतेलावर, सुट्ट्या खाद्यतेलावर विक्रीवर बंदी घातल्यामुळे आता त्यांना सुद्धा तेल मिळत नाहीये। आपण पाहतोय की ग्रामीण भागातूनच हे नागरिक आलेले आहेत। तर काय सांगाल, हा आदेश चांगला काढला? चांगला आहे, हो चांगला आदेश, खूप चांगला आहे। काय वाटतं तुम्हाला? खूप चांगला आदेश आहे हा। बरं, आता सुट्ट खाद्यतेल अनेक ठिकाणी मिळत नाहीये, पॅकिंग मिळतंय, काय वाटतं हा आदेश तुकाराम मुंढे यांनी चांगला काढला असं? तुकाराम मुंढेंचे काढलं डिसिजन हे सगळ्यात भारी झालं। तेव्हा पण आम्हाला माहित नव्हतं, पण आता तुकाराम मुंढेमुळं आम्हाला भेसळयुक्त तेल, सगळ्यामध्ये भेसळयुक्त आम्हाला आता अनुभव आला त्याचा। आणि मग तेव्हा पहिल्याने आम्हाला माहित नव्हतं, पण आता आम्ही बी तर क्वालिटीचं तेल, क्वालिटीचे पदार्थ, वस्तू दुकानदाराकडून घेऊन राहिलो आम्ही। बरं, आता तुमच्या समोरच हा ग्राहक जो आहे तो कॅन घेऊन आलेला होता, मात्र त्याला सुद्धा दुकानदारांनी सुट्ट तेल नाही म्हणून सांगितलेलं आहे। काय सांगाल या संदर्भात तुम्ही? बरोबर आहे ना, ते त्यांनाच आदेश दिलेले बरं, 3 महिन्यापूर्वी,
आणि ते आता ते खुलं तेल देऊन त्यांचे नुकसान कशाला करणार आणि त्याच्यामुळे म्हणजे शरीराचं व्यापारी आणि किराणा दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असं वाटतं तुम्हाला? धास्ती घेतली त्यांनी? जास्त घेतलेले बरं गिरायकाला जास्ती आलेली आहे आणि गिरायक बी ते समजून घेऊन राहिले आणि दुकानदार बी जास्ती पडलेले बरं. त्याच्यामुळे चांगलं माल ते ग्राहक बी आता दुकानदार बी ठेवून राहिले. तुम्ही ग्रामीण भागातून आले? आम्ही ग्रामीण भागातून येतो. आपण पाहतोय की ग्रामीण भागातून ग्राहक येत असतात, मात्र आज काही वेगळंच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एका ग्राहकाला किराणा दुकानदाराने सुप्त खाद्यतेल आम्ही विक्रीला ठेवत नाही असं सांगून त्याने नवीन कॅन विकत घ्यायला सांगितलेलं आहे आणि तुकाराम मुंडे यांनी जो आदेश काढला त्याचं देखील त्याने स्वागत केलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.